जातोय आपण पाहतोय ती बाईक असणार आहे मालिकावीरसाठी हे आकर्षक असं बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल जे आपल्याला इम्तियाज मणियार यांच्याकडून या ठिकाणी प्रीमियर मोटर्स यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. धन्यवाद त्यांचं खूप खूप या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. ही बाईक आपल्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि तसेच विजेता संघ मालक जो असेल जो संघ विजेता संघाचा संघ मालक असेल त्याला सोन्याची अंगठी बक्षीस असणार आहे. पटेल ज्वेलर्स यांच्याकडून हे या ठिकाणी गिफ्ट असेल. तर सामन्याला होत्या सुरुवात करूया आपण पुन्हा एकदा या ठिकाणी या रणसंग्रामला सुरुवात खऱ्या अर्थानं आज आपण बघतोय शूरवीर छत्रपती संभाजीराजे चषक 2026 मध्ये मी सुभाष टेंबे आपणा सर्वांचं स्वागत करतो. या स्पर्धेला पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्यात. पेडफणस डोंगरीचे आमचे मित्र कुणाल पवार यांनी या ठिकाणी आपल्या संघाला आणि या स्पर्धेला देखील शुभेच्छा दिल्यात. वळूया कॉम्बॉक्स मध्ये रुपेश पाटील यांच्या आवाजामध्ये. थँक्यू. सामन्याला सुरुवात जरूर झाली परंतु इथून आपण पाहायला गेलं तर फलंदाजी करणाऱ्या टीमचा 12वा प्रतिनिधी आलेला नाहीये आणि समोरच्या टीमनं ऑब्जेक्शन घेतलंय. पहा आता इथे आयोजक निर्णय घेतील. स्पर्धेचा नियम आहे मोठी स्पर्धा आहे. प्रथम क्रमांक 1,11,111 रुपये आहे. वारंवार सांगून सुद्धा 12वा प्रतिनिधी ते येत नाहीये नाहीतर पॅनल्टी इथे दिली जाईल. आता 12वा खेळाडूकडे आहे त्याने ऑब्जेक्शन घेतलंय आणि आयोजकांकडनं चला 12वा खेळाडू या लवकर. 2 रनची पॅनल्टी होती परंतु 12वा खेळाडून येस ओके तेच कॉल केले की नको आहे आम्हाला. ही माणूस काय क्रिकेट मधली परंतु तुम्ही लक्ष द्या प्लीज. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात. 2 मिनिटं थांबायचं आहे फक्त सर 2 मिनिटं थांबा. तुम्ही पाहताय निहारताय शूरवीर शंभूराजे चषक 2026 दमदार आयोजन. अपडेट केला जाईल. रमेश पाटील यांचं स्वागत आपण करूया. मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. रमेश पाटील यांचं स्वागत. तरणखोपचे आमचे सुहास पाटील उत्कृष्ट पकवाज वादक यांच्याकडून देखील या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. ओमकार कचरे सापोली यांनी देखील इथे लाईव्हला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. गेम ऑन डिस्प्ले. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती नरेशला पाहतोय ते थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सफल झाले होते जरूर तिथे परंतु बघता बघता तिथे जागाही बनवली गोलंदाजांनी आणि ती जागा बनली गेली. एकच धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये मात्र येताना पाहायला मिळेल. तुम्ही पाहता शूरवीर शंभूराजे चषक 2026 दमदार आयोजन. मॅच क्रमांक आपण पाहायला गेलं तर आजच्या रात्रीतील तिसरी. नगरसेविका अफरीन अखवारे कोळीवाडा फणस डोंगरी बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली. हॅलो कुणाल पाटील यांना देखील विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे आणि आपलं देखील स्वागत आपण स्वीकारायचं आहे. कुणाल पाटील तसेच भूपेश घरत यांना देखील विनंती आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. संजय घरत यांना विनंती करतो की भूपेश निशाकर घरत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. नाराज हताशे होतं ना की गोलंदाजीचं करत असताना मात्र परिपूर्ण मात्र इथून आपण गेलं तर मेहनत घेतली जाते त्याच्यानंतर मात्र अशा चुका होतात आणि थोडीशी नाराजी इथे मात्र पाहायला मिळाली. फणस डोंगरी बी संजय भुईर एक सातत्याने मात्र नाव चर्चेत राहिले. एक मोठे खेळाडू आहेत म्हणून तर ही नाराजी मात्र नरेश सावंत आपल्याला दाखवताना पाहायला मिळाले. फलंदाजीसाठी मात्र समीर आवासकर आपण इथून स्ट्राईकला पाहतोय. नॉट स्ट्राईक एंडला मात्र प्रसाद वास्कर आपल्याला पाहायला मिळतात. पेन कोळीवाडा म्हटल्यानंतर लल्ला वास्कर हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले. पेन तालुका टेनिस क्रिकेट ज्याने वाचवले. वाव गिरकी घेतल्या. नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार आला हा शानदार रुबाबदार फ्लॅटेड शूट केले होता. बॉल शूटर केलाय त्याला पलीकडे येतील धावा 6 षटका. धन्यवाद. मॅच मध्ये रंगत आहे. डीजे मास्टरला माझी विनंती असेल की आपण देखील लक्षपूर्वक या ठिकाणी सामना आपण बघायचा. एखादा षटकार चौकार विकेट गेली तर नक्की आम्हाला देखील तुम्ही या ठिकाणी प्रोत्साहन द्या म्हणजे आपल्यामुळे या ठिकाणी खरं तर या मॅच मध्ये रंगत येईल. हा वाईट बॉल आहे बघा. अनेक जण या ठिकाणी या लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. स्पर्धेला शुभेच्छा अनेक जणांच्या आल्यात. पेडमधील करण कडू
त्यानंतर अविनाश पाटील, निनाद म्हात्रे, रवी पाटील यांच्याकडून या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. या चारही मित्रांचं या ठिकाणी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीची लढत मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षक आनंद घेत आहेत. डीजे मास्टर आपण देखील कोऑपरेट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. सुभाष टेंबे सरांचा आवाज आपण प्रेझेंटी बॉक्स मध्ये ऐकत आहात. गिरकी घेतली, फिरकी घेतली, अगदी उलटा फुलटा इथे मात्र फटका खेळायचा होता, परंतु बाजू पलटी केली आहे गोलंदाज नरेश सावंत यांनी. आणि ही खासियत आहे ना, क्लास आपण सातत्याने मात्र इथून फणस डोंगरी बी मैदानामध्ये उतरते. त्याच्यानंतर मात्र नरेश सावंत यांची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर फणस डोंगरीच्या दिशेनं अगदी त्या डोंगरावरून मात्र हे प्रेक्षक सगळे मात्र फणस डोंगरीचे मॅचचा आनंद घेताना मात्र पाहायला मिळत आहेत. हाय क्लास लांब लांब आणि लांब लांब लचक अंतर मिळालंय, अंतर कापलंय, निहारलंय, पारखलंय, ओळखलंय आणि बॉलला फेकून दिलंय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. समीर आवस्करच्या बॅट मधून मात्र आहे त्याच धावा 6-6-6 षटकार. त्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात आपल्याला. दमदार आयोजन आपण पाहायला गेलं तर इलेक्ट्रिक बाईक आपल्याला मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने मालिका वीर म्हणून दिली जाईल. मालिका वीर कोण ठरणार? अप्रतिम चॅम्पियन कोण होणार? शूरवीर शंभूराजे चषक 2026 या स्पर्धेचे प्रकाश झोत्यातील नाईट स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते दमदार आयोजक आदरणीय सदस्य दुश्मी कारपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निशाकर घरस साहेब, त्याचबरोबर खारपाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय संजयजी घरस साहेब, सरपंच जितेचे आदरणीय लीलाधर म्हात्रे साहेब आणि उपसरपंच आंबेवली आदरणीय श्री ॲडव्होकेट जगदीशजी पाटील. या 4 रत्नांना खऱ्या अर्थानं मात्र पेन टेनिस क्रिकेटला एक वेगळी ओळख आणि वेगळा क्रिकेट, वेगळा दर्जा देण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेलाय. आपण पाहतोय मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील येताना पाहायला मिळते आपल्याला. रायबादेवी राव्याने चॅलेंजर 11 जिथे आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे. चालू मॅच आपण पाहताय नगरसेविका अफरीन अखवारे कोळीवाडा यांच्या विरोधामध्ये फणस डोंगरी बी. या 2 संघांमध्ये फणस डोंगरी बी न टीमनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आला. फलंदाजीसाठी आपण पेन कोळीवाड्याला मात्र पाहतोय. फिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉल बराच वेळ मात्र हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळते. हो हो, मोठी संधी तिथे गमावली, झेल झालाय ड्रॉप. सुरेश पारांगे तिथे होते. वाईडिस लॉंग ऑन मध्ये डीप मधनं जरूर पोहोचले होते. बॉल पर्यंत झेल पकडला जाईल की काय अशी आशा निर्माण झाली होती तिथे फणस डोंगरी बीच्या मात्र डगआउट मध्ये, पण तो हा झेल सुटला गेला. जीवदान मिळालं तिथे फलंदाज प्रसाद वास्कर यांना. 16 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. गुणसंख्याक लेखक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत खारपाडे गावाचे कैलासजी रुठे सर यांचंही मनापासून आभार. कमी तिथे मी असं हे व्यक्तिमत्व या स्पर्धेला मोठं सहकार्य त्यांचंही आपण पाहतोय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. प्रसाद वास्कर स्ट्राईकला पाहतोय इथे. हो 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 हो, काय केलात मत इथे मात्र बॉल सीमा पार. काय क्लास आणि क्लास, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप करत बॉलला फेकून दिले सीमा रेषा पार पार पार. 4 चौका. सांगतो बचके राहणारे बाबा, बचके राहणारे. प्रसाद वास्कर हा खेळाडू असा आहे ना, अनेक नामांकित स्पर्धांमध्ये हे नावाचा वलंकित आपल्याला मात्र पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र गिरकी घेतली. हातभर वलवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे आणि त्याच गोलंदाजांना मात्र आमंत्रित केले गेले. सुएक भट म्हणून हे नाव चर्चेत सातत्याने राहिले गेले. सुयश नेहमीच सातत्याने यश देताना आपल्याला फणस डोंगरी टीमसाठी मात्र पाहायला मिळाले. एक फणस डोंगरी बी टीम साठी आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पंतांची मागणी इथे मात्र करण्यात आली. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीम बॅटिंग रिव्ह्यूतून DRS वापरला जाईल. एक एक धावणं खूप महत्वपूर्ण आहे, त्यासाठी मात्र प्रयत्न मात्र केला जाईल आणि चेक केलं जाईल इथे.
सायप्रीत लाईव्ह टेक्निकल टीम मध्ये सध्याच्या घडीला 20 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. 1.3चा खेळ झालाय. सुयश भट सातत्याने चर्चेत नाव राहिले गेले आणि हा बॉल व्हाईट बॉल आहे की नाही त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. थोडासा क्रिटिकल आहे. आणखी थोडासा वेळ घेतला जाईल. प्लेयर 12वा प्रतिनिधी आपण कोणीही बोलायचं नाही. जो पंचांचा निर्णय अंतिम असेल त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक अँगल चेक केला जाईल. 4 कॅमेरा आपण या स्पर्धेला वापरतोय. चेक केला जाईल आपण. खूप छान पद्धतीने या स्पर्धेची मांडणी मात्र पाहायला मिळाली. निर्णय येईल आपल्यापर्यंत. प्रतीक्षा आपण करत आहात तसे आम्हीही ते प्रतीक्षा करत आहोत. तिसरे पंच आणखी एक अँगल बघतील आणि आणखी एक स्लोअर मध्ये चेक केलं जाईल. 20 धावा धावपलकावरती सध्याच्या घडीला फेअर डिलिव्हरी. खूप छान निर्णय तिथे मात्र पाहायला मिळाला. लाईन वरून अगदी बॉल निघून गेलाय आणि म्हणून तर थोडासा वेळ इथे घेतला गेला. धावफलकावरती धावा 20 इथे मात्र पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. सुयश बट गोलंदाजी मार्कवरती पनस डोंगरी बी टीम कडनं मात्र पाहायला मिळतात आपल्याला. आणखी एक चांगला बॉल. हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले ना, त्या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळते. अप्रतिम बॉल इथे मात्र हाताला गेलाय आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र येताना पाहायला मिळेल. ही स्पर्धा गाजणार आहे. ही स्पर्धा वाजणार आहे. या स्पर्धेचा बोलबाला तुम्हाला मात्र होताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे मुख्य 4 जण आपण आयोजक पाहायला मिळतात. आज सगळ्यांची साथ लाभली गेलेली आहे. आमच्या रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न तिथेही मात्र चपलता पाहायला मिळाली. अगदी डॉट बॉल आणखी घेताना मात्र पाहायला मिळाला. फिरकीचा जादूगार म्हणून सुयश भटला ओळखला जातो. यस सुभाष सर. यस ऑफर आलेली आहे बघा बॅट्समॅन साठी. लगातार 2 षटकार मारले तर मुद्दू शेठ अकबर यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक असेल लगातार 2 षटकारासाठी. थँक्यू. बॉल चांगले आहे परंतु इथून सुयश भट यांच्या विरोधामध्ये खेळल्यानं खूप अनेक वेळा मात्र अनेक फलंदाजांना मात्र इथून तारांबळ उडाली गेलेली आहे. कारण प्रसाद वास्कर सारखा फलंदाज बीट होताना मात्र पाहायला मिळते. हे नाव सातत्याने चर्चेत राहिले. हा बॉल चांगला. आणखी एक क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. वाव काय क्लास आणि क्लासिकल गोलंदाजी इथे सुयश भटची पाहायला मिळाली. षटक क्रमांक इथे मात्र अगदीच मात्र हा यशस्वी समाप्त होताना मात्र पाहायला मिळतोय. कारण या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 5 धावा आणि महत्वपूर्ण षटक राहायला गेलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा. 20 ऑन स्कोरबोर्ड. सर नेक्स्ट मॅच टीम रायबादेवी रावे आणि चॅलेंजर 11 जिते टॉस साठी यायचंय. हॅलो ची डेफिनेटली यस. परमेश पाटील सर यांचंही आगमन होतोय. पेन तालुक्याची एक जबरदस्त समालोचक. गोलंदाजी मार्गवरती शेखर भगत आलेत आणि रायबादेवी रावे आणि चॅलेंजर 11 जिते जर का पहिला कॅप्टन उपस्थित असेल आणि जर का समोरचा कॅप्टन टीमचा उपस्थित नसेल तर उपस्थित असणाऱ्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. मुद्दूशेठ अवखारे साहेबांचा आपण उल्लेख केला. क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. मग तुम्ही उरण पनवेल अगदी कल्याण भिवंडी पर्यंत पाहायला गेला तर या नावाची चर्चा राहिली गेलेली आहे. अगदी क्रीडा रसिकांवरती खेळाडूंवरती नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने नाव चर्चेत राहिले गेले. नगरसेविका अफरीन अवखारे यांच्या नावानं मात्र हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. कोळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला फणस डोंगरी बी हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत.
पॉइंटला खेळून काढलं. आपण पाहायला गेलं तर दिशेने तिथे खेळून काढलाय, गॅप तर शोधून काढली आहे आणि नाहीये संधी. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथील धावा 4, चौकार. त्या 24 धावा 24 रन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळेल. छान केले ते मात्र पाहायला मिळालं. कारण ज्या पद्धतीने इथून सुयश भटची गोलंदाजी पाहायला मिळाली, 4 धावा फक्त तिथे खर्च झाल्या. क्रमांक 3चा षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये आता इथं आक्रमण करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर नगरसेविका अफरीन अखवारे कोळीवाडा संघाला मात्र सातत्याने चर्चेत राहिले गेले. पेन कोळीवाडा म्हटल्यानंतर अनेक नामांकित स्पर्धांमध्ये या संघाला खेळताना पाहायला मिळालंय. पॉइंटला थोडासा इथून मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, वाईड वरची गोलंदाजी ही खाशेत राहिली गेली. दुर्वर ठेवायचं, थोडासा फलंदाजांना मेहनत करायला लावायची आणि तीच मेहनत थोडीशी कमी पडताना पाहायला मिळतोय. एक जमेची बाजू जर आपण पाहायला गेलात तर नगरसेविका अफरीन अखवारे कोळीवाडा टीमची राहिली गेली ती विकेट आता मात्रपर्यंत गेलेली नाहीये आणि त्याचमुळे की काय इथून येणारे काही बॉल त्यांच्या असतील त्याच्यामध्ये धावा बनवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल. तिथेही चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. काय गोलंदाजी झाली आहे. फनस डोंगरी बी टीमची ही स्ट्रेंथ राहिली गेली. फनस डोंगरी बी आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये कोळीवाडा एकमेकांचे मात्र अगदीच डावपेच या दोन्ही खेळाडूंना माहिती आहेत. कारण याच मैदानामध्ये कित्येक वेळा मात्र हे खेळाडू एकमेकांबरोबर प्रॅक्टिस करत असतात आणि इथे उपस्थित असतात. त्याच्यामुळे की काय अगदीच इथून समीर अवस्करला मात्र थोडंसं थांबून ठेवले गेले. आणखी एक चांगला बॉल हाताळला गेलाय. म्हणजे क्रमांक दुसरा आणि तिसरा षटक सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर नावी जात असताना पाहायला मिळतोय टीम फणस डोंगरी बीच्या. हे दोन्ही ताकदवान टीम आहेत, बलवान टीम आहेत. कोण जिंकणार कोण हरणार ते तुम्ही अंतिम क्षणापर्यंत सांगू शकत नाहीयेत. प्रेक्षक मायबाप वर्ग सुद्धा आता उपस्थित झालेत. जेवण केल्यानंतर थोडासा मात्र क्रिकेटचा विरंगुळा आनंद घेताना ते मात्र पाहायला मिळतात. त्यांचंही करूया सरचे स्वागत. आता मात्र फटका खेचलाय, गिरकी घेतली, फिरकी घेतली आहे. बॉल चालले गिर 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 सीमा रेषा पार. शानदार आला येते मात्र फलंदाज प्रसाद वास्करच्या बॅटमधून षटकार. वास्कर अर्थातच लल्ला या नावानं सुप्रसिद्ध असणारे मात्र पेन तालुक्यामध्ये पाहायला गेला तर गॅप शोधून काढली आहे. सुईमध्ये धागा ओहो आणा तसा मात्र परफेक्ट शॉट सिलेक्शन. बॉल सीमा पार. आणखी एक येतोय लल्ला वास्कर यांच्या बॅटमधून शानदार चौकार.
ते मात्र हाताला गेल्या परी कष्ट करावे लागतात ना. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता, शॉटमध्येच बॉलला अडवलं गेलंय. तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली. दोन्ही ताकदवान फलंदाज मैदानामध्ये असताना देखील ही धावसंख्या थोडीशी मात्र अखुडती येताना मात्र पाहायला मिळाली. चांगला खेळ करावा लागेल. चांगला तुम्हाला मात्र इथून एक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न परिपूर्ण मात्र करावा लागेल. कारण याच मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर तुम्हाला तुमचे स्वप्न साकार करायचे आहेत. शूरवीर शंभूराजे चषकाच्या मात्र चॅम्पियन व्हायचं आहे. इथून पहिला इनिंग मध्ये गोलंदाज संमिश्र होताना पाहायला मिळाले. सफल झाले. त्याच्यानंतर मात्र दांडी केली गोल. प्रसाद वास्कर यांना यावं लागेल माघारी. धक्का बसला पहिला आणि पहिल्या क्रमांकाच्या धक्क्यावरती मात्र इथून महत्वाची विकेट गमावताना पेन कोळीवाडा टीम आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद वास्कर यांच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 37 या धावसंख्येवरती पहिला विकेट माघारी. खूप छान इथे मात्र पाहायला मिळालं. विकेट हवी होती, विकेट प्राप्त करून दिली. आता इथून लल्ला वास्कर माघारी परतताना पाहायला मिळतात. इथे 37 या धावसंख्येवरती मात्र पहिला विकेट माघारी गेलाय. आता इथून गोलंदाजीसाठी मात्र प्रत्येकानं अप्रतिम गोलंदाजी साकारली गेली आहे. 3 षटक मात्र समाप्त झाले. त्याच्यानंतर मात्र चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि तसे बघता बघता मात्र पाहायला गेलं तर दुसऱ्याच बॉलवरती इथे मात्र विकेट प्राप्त करून दिली. नवीन फलंदाज आर्य हे मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात आपल्याला. आणि आणखी एक चांगले खेळाडू नावाची चर्चा राहिली गेली, परंतु इथून तुम्हाला आता सध्याच्या घडीला जो खेळ फसला गेलाय ना, त्या खेळाला तुम्हाला मात्र हसवावा लागेल. कारण एक मोठा संघ आपल्याला समोर खेळताना पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या तुम्हाला जरूर उभारावी लागेल. काही षटकातील उर्वरित बॉल शिल्लक असतील आणि या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मात्र एक धावसंख्या अग्रगण्य करावी लागेल. एक मोठी धावसंख्या बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र जरूर करावा लागेल. अगदी पाहायला गेलं तर नाईट स्पर्धेचं उत्तम उदाहरण मात्र साकारलं गेले. त्याचबरोबर पाहायला गेलं तर आपण रायगड जिल्ह्यामध्ये भरपूर सारे मात्र तुम्हाला स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतात. त्यापैकी ह्या स्पर्धेची चर्चा ही राहिली गेली आहे, शूरवीर शंभूराजे चषकाची. आणखी एक व डिलिव्हरी इथे मात्र पाहायला गेला तर चेंज ऑफ द स्पेस करण्यामध्ये खास आणि खासियत आहेत खेळाडू आणि त्याच्या नावाची चर्चा मात्र राहिली गेली. आणि की त्यांना मात्र अनेक वेळा मात्र पाहायला गेले ह्या टीमसाठी गोलंदाजी करताना. आणि आता ती संधी मिळाली ना, त्या संधीचं परिपूर्ण मात्र सोनं करताना मात्र पाहायला मिळतात. तर समोर आर्या आहे, अंकितला पाहतोय इथे आपण. हा फटका बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल याच्या अगोदर अडवला गेला. वाव, ही ना एफर्ट्स खूप छान पद्धतीने आहेत. समर्पित अक्षय जाधव मात्र स्वतःला तिथे करत असताना पाहायला मिळतात. आपल्या टीमसाठी निश्चितच या धावा वाचवल्यात या. आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाचा एक दर्जा, उत्तम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कसा असावा ते मात्र दाखवताना इथे मात्र पाहायला मिळाले. त्याचबरोबर धावसंख्या इथे मात्र एक धावेने मात्र वाढताना पाहायला मिळेल. 38 धावफलकावरती 38 सध्याच्या घडीला. चला चेक केलं जाईल. प्रेक्षकांनी हे कळवायचं तिथे नाहीये. चला एकच धाव मात्र तिथे येताना पाहायला मिळेल आपल्याला. शपथ झाले. त्याच्यानंतर गॅप बनवली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो, फ्लाय तर जरूर झाला होता, परंतु तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण परत एकदा मात्र पाहायला मिळालं. आणि बघता बघता एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. काय जबरदस्त, एक पण धाव घेतली नाहीये. आणि पाहायला गेलं तर अप्रतिम इथे मात्र ज्या क्षेत्ररक्षणाची चर्चा होताना मात्र पाहायला मिळत होती नाही, ही ताकद आहे ना पनसडोंगरी बी टीमची. कोणती धाव येणार नाहीये. धावफलकावरती धावा स्थिर 38 आपल्याला मात्र पाहायला मिळतात. 38 एक विकेट माघारी गेलाय. काही बॉल शिल्लक या मात्र षटकातील आपल्याला पाहायला मिळतील जरूर. 1 टू गो. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा मात्र हा बॉल, पण या बॉलवरती धावा निश्चित येतील. नंबर 4 आणि या बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय आणि एंडीज वेळ शेवट गोड केलाय कोळीवाडा टीम साठी. नगरसेविका अफरीन अखवारी कोळीवाडा टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा मात्र बनवल्या जात आहेत. त्या 42 धावा. आता विजयासाठी 43 धावांची गरज. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला मार. आमंत्रित करतोय रायबादेवी रावे संघाचे कॅप्टन आणि चॅलेंजर
11 जिते संघाचे कॅप्टन कर्णधार दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस बॉक्स वरती यायचं आहे. क्षणाचाही विलंब न करता दोनही कॅप्टनने कृपया टॉस बॉक्स वरती यायचं आहे. रायबादेवी रावे विरुद्ध चॅलेंजर 11 जिते या दोन संघांमध्ये पुढची लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टन कृपया लगेचच आपण इथे टॉस बॉक्स वरती यायचं आहे. क्रिकेटचा नियम आहे या स्पर्धेचा नियम देखील या ठिकाणी सांगण्यात येतोय, कारण एक कॅप्टन जर हजर असेल, दुसरा कॅप्टन आला नाही चेंडू पडायच्या आतमध्ये, तर मात्र चेंडू पडल्यानंतर समोरच्या कॅप्टनला इथे टॉस दिला जाईल असं क्रिकेटचं या ठिकाणी आज नियम ठेवण्यात आलेला आहे. शूरवीर शंभूराजे चषक 2026 आपण पाहताय बघताय. शानदार अशी स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही स्पर्धा तुमची आमची आपणा सर्वांची आहे आणि या स्पर्धेला अनेक जणांची उपस्थिती आज आपण या ठिकाणी या मंचकावरती पाहतोय. अनेक दिग्गज मंडळी, मानाने श्रेष्ठ असलेली सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. अनेक जण या ठिकाणी या लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. साई प्रीत या चॅनलवरती थेट प्रक्षेपण सुरू आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या मॅचचा आनंद घ्या. अनेक जणांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. सुभाष खताळ, सूरज सावंत, रोशन सावंत, किरण महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्यांनी देखील शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. तसेच आमचे कीर्ती कला केंद्र प्रोप्रायटरचे सुरेश राणे, पवन भोईर यांच्याकडून देखील या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील खूप खूप मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि चला टॉस कडे आपण वळूया. राव्याचे कॅप्टन आलेले आहेत. चॅलेंजर्स 11 जिते संघाचे कॅप्टन लगेच यायचे आहे. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन विनंती करेन. जिते टीम आणि रावी आणि जिते टीम, चला दोन्ही हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पाहायला गेलं तर वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष नितीनजी वर्तक मोठे वडाव यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष रवींद्र म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. चला दोन्ही टीम कॅप्टन कोणते उपस्थित आहेत इथे? रावी इथे यायचं या. ते नाही आलं, पहिला बॉल पडला तर तुम्हाला टॉस विन दिला जाईल. इथे उपस्थित राहायचं आहे. स्पर्धा कडक आहे. चला लगेच आपण सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या दल्लाजी. खूप छान. इथे मात्र पाहायला गेलं तर रवींद्र म्हात्रे साहेब आपल्या समवेत तोपर्यंत जोडले गेलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. साहेब काय म्हणाल? नाईट स्पर्धा भरवायच्या असतात, खूप असं कठीण काम असतं, परंतु आपल्या या चारही दमदार व्यक्तिमत्वानं मात्र या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय म्हणाल या आयोजनाबद्दल, आमच्या या चारही दमदार व्यक्तिमत्वांबद्दल? नक्कीच. कारण नाईट मॅचेस घ्यायचं म्हणजे हे चॅलेंजच असतं आणि आपल्या चौघाही शूरवीरांनी ते चॅलेंज घेतलेलं आहे आणि नक्कीच या मैदानावर त्याही हे चॅलेंज घेतलेलं आहे. कारण प्रकाश जोतातल्या मॅचेस म्हटल्यानंतर सर्वच तुम्हाला लागतं. यामध्ये तुम्हाला माणसांची गरज आहे, खर्चिक गोष्ट आहे आणि बऱ्याचपैकी या रात्रीच्या स्पर्धेला प्रेक्षकांची उपस्थिती असल्यामुळे सर्व सांभाळायचं आहे तुम्हाला. कारण या स्पर्धेमध्ये खरोखर सर्व लोक सगळे आपलं कान मी आपटून बरोबर या टाइमवर तशी मॅच बघायला येतात आणि मॅच बघायची मजा नक्कीच या मैदानावर घेतात. छत्रपती शिवाजी महाराज हे स्टेडियम आहे आपलं आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एकदम प्रसिद्ध स्टेडियम आहे की बरेच मॅचेस इथंशी चांगल्या प्रकारे होतात आणि त्या प्रकारे आपल्या या चारही शूरवीरांनी इथं मॅच घेऊन खरोखर खेडेगावातील सर्व क्रिकेट प्रेक्षकांना तसंच क्रिकेट खेळाडूंना चांगली संधी दिली. खरोखर मी या चारही जणांचा मनपूर्वक माझा भारतीय जनता पार्टी पेण शहर यांच्यातर्फे मी मनापासून शुभेच्छा देतो या स्पर्धेसाठी आणि स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल असं मी माझ्यातर्फे सगळं जाहीर करतो. अर्थातच आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत भारतीय जनता पार्टी पेण शहर अध्यक्ष आदरणीय रवींद्र म्हात्रे साहेब यांचं अनमोल असं वक्तव्य आपण इथं मत ऐकलं गेलं. हे आयोजनाबद्दल होतं. मनापासून आभार. आपण टॉसच्या प्रतीक्षेत आहोत. इथून टीम जी चॅलेंजर 11 जिते टीम आपण बॉल पडल्यानंतर रायबादेवी रावे ओमकार इथे उपस्थित आहे. टॉस विन दिला जाईल. ओके, वेट केला जाईल. आयोजक निर्णय घेतील. गेम ऑन डिस्प्ले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स कडे. ऐकूया परमेश पाटील सरांना. या ठिकाणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे सन्माननीय
बालचंद्र भगत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. प्रहार संघटना पेण तालुका अध्यक्ष आहेत, मनपूर्वक स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती बसायचं आहे. धन्यवाद. जरूर आजच्या रात्रीतील ही तिसरी लढत या ठिकाणी जरूर आपण पाहतो. टार्गेटचा जर का विचार केला तर 43 धावसंख्येचं लक्ष मात्र या ठिकाणी जरूर असेल. अक्षय जाधव आणि त्याच बरोबरीने शेखर भगत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिक वरती चेंडू जरूर पाहायला मिळाला. इट्स अ डॉट बॉल. पहिल्या सत्रात घडलंय काय तर टॉस जिंकला या मॅच मध्ये अर्थातच टीम नगरसेविका अफरीमताई अकवारे पेन कोलीवाडा संघाने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी बॅटिंग करत असताना 42 रन्स पहिल्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी समीर, त्याचबरोबरीने चांगलं योगदान प्रसाद अर्थातच लल्लाचं आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये. तदनंतर टार्गेट सेट झालं 43चा. त्यांना प्रत्युत्तर देत असताना पहिलं षटक सुरू आहे. देवांश तांडेल, बरेच वर्ष खरं तर हे नाव आपण ऐकतोय, या खेळाडूला पाहतोय आणि त्यांच्या विरोधात अक्षय आणि शेखर भगत. नेक्स्ट बॉल पायावरती लेग बिफोर ऑफ द विकेटचा अपील त्या ठिकाणी करत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. लेग बाईटच्या स्वरूपाने एक रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 ऑन द बोर्ड. 2 रन्सला बॅट कड आहे, बॅट पॅड म्हणावं लागेल. बॅटला चेंडू आदळला आणि तदनंतर पायावरती सो सिंगल रन्स. बॅट्समनच्या खात्यामध्ये 1 रन्स ऍड केली जाईल. षटकातील चेंडूंचा विचार केला तर दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं हे षटक आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकाचा खरं तर वापर करायचा, फायदा घ्यायचा, परंतु गोलंदाजी मात्र अगदी जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारची संधी, कोणत्या प्रकारचा चान्स गोलंदाज देत नाहीये फलंदाजांना. कोणत्या प्रकारचे खराब चेंडू फेकत नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. मुख्य व्यासपीठाच्या एंड कडून गोलंदाजी करत असताना देवांश तांडेल सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, लेग बिफोर ऑफ द विकेट. LBW फलंदाज बाद. फलंदाज बाद होईल शेखर भगत आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती नरेश सावंत. नरेश सावंत याला जरूर आपण पाहतोय इन ॲट नंबर 3. 43चं टार्गेट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. खरं तर आपल्या होम पिच वरती हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतात. बरेच वर्ष याच क्रीडांगणावरती या दोन्ही संघातील खेळाडूंना प्रॅक्टिस करत असताना, सराव करत असताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. आणि आज मात्र एकमेकासमोर स्काय ब्लू कलरच्या जर्सी मध्ये हे दोन्ही संघातील खेळाडूंना जरूर आपण पाहतोय. आमचे सन्माननीय मयूरभाई नाईक हे देखील सामना पाहतात. त्याचबरोबरीने शिवभक्त मित्रमंडळाचे अध्यक्ष निनाद म्हात्रे पेन यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तसेच जिते गावातील लेजंड खेळाडू JK दादा पाटील यांच्याकडून शूरवीर शंभूराजे चषक 2026 या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच JK दादा. साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण. खर तर घर बसल्या ऑनलाईन ही स्पर्धा जे प्रेक्षक पाहतात तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अलंकार वास्कर ॲज अ कॅप्टन. खरं तर टॉस बॉक्स मध्ये अलंकारला आम्ही पाहिलं कॅप्टनच्या रोल मध्ये. खरं तर तो आहे या मॅच मध्ये 18 चेंडू आणि
इक्वेशनचा आपण विचार केला तर अद्याप 40 धावसंख्येची आवश्यकता असेल. प्रतिस्पर्धी टीम पेन फणस डोंगरी साडी, एका बाजूला अक्षय जाधव, त्याच्यासोबत नरेश सावंत, अशी जोडी खर तर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, खर तर वाईड लाईन ज्या ठिकाणी एक्झॅक्टली तिकडेच चेंडू पडलाय, परंतु वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने आता पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. पेन चला. कोळीवाडा टीम साठी या ठिकाणी शुभेच्छा लिहिल्या आहेत. भाई नाईक, अविनाश पाटील, अतिश आवासकर, रवी पाटील यांच्याकडून या ठिकाणी या टीम साठी शुभेच्छा आल्या. थँक्यू. रायगड भूषण पुरस्कार विजेते आमचे परम मित्र दुर्शेत गावचे सुपुत्र महेंद्र म्हात्रे यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. चल, तिसऱ्या पंचांना विनंती असेल, आपण कुठे असाल तर तात्काळ वॉलरूम मध्ये कॉम्बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. चला, जर का जेवण्यासाठी गेले असेल तर तुम्हा दोघांपैकी कोणतरी एकाने या, कारण की डिसिजन पेंडिंग असेल. एक DRS तुम्हाला एका इनिंग मध्ये असेल आणि त्याचा वापर तुम्ही व्हाईट, बीमर आणि रनआउट साठी जरूर करू शकता. DRS जर का तुम्ही गमावलात तर मात्र तुम्ही पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करू शकत नाही आहात. तुमच्याकडे DRS नसेल, परंतु DRS जर का सक्सेस राहिला तर मात्र आणखीन एक तुम्ही DRS घेऊ शकता. व्हाईट साठी जरूर या ठिकाणी रेफर केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू असेल. आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या पेन फणस डोंगरी संघाकडे DRS उपलब्ध नसेल. अर्थातच ऑनफिल्ड पंचांचा निर्णय आता मात्र ग्राह्य धरला जाईल. पण पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतायत. क्वालिटी विथ क्लिअरिटी याचं दुसरं नाव साईप्रीत लाईव्ह. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खरतर ही संपूर्ण स्पर्धा खरतर ते कव्हर करतायत. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू आहे, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत. वेल जज, समीरने पकडलाय झेल आणि फलंदाज अक्षय जाधवचा संपलाय खेळ. पण नेक्स्ट बॉल वरती जर का विकेट मिळाली तर गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. सन्माननीय मुद्दूशेठ अखवारे, प्रसिद्ध उद्योजक, यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. नगरसेविका अफरीमताई मुद्दूशेठ अखवारे या नावाने खरतर या स्पर्धेमध्ये पेन कोलीवाडा हा संघ खरतर खेळतोय. खरतर मुद्दूशेठ साहेबांनी खरतर या स्पर्धेमध्ये या संघाला पुरस्कृत केलंय आणि त्यांच्याकडून नेक्स्ट बॉल वरती जर का विकेट आला तर मात्र तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल, लॉफ्टेड हिट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, बॅक टू बॅक. इट्स अ 2 इन अ रो. सलगचा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना पेन फणस डोंगरी टीमला. आणि आता 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाज अलंकार वास्करला. तोच गोलंदाज आणि तोच क्षेत्ररक्षक असं म्हणावं लागेल. कॉम्बिनेशन अगदी परफेक्टली जुळलंय कोलीवाडा टीमचं. बॅक टू बॅक 2 विकेट्स. या 2 विकेट साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय मुद्दूशेठ अखवारे साहेब यांच्याकडून. अतिथी मंचकाच्या अगदी डाव्या बाजूला की जिकडे प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्स आहे, ओमकार पाटील ला आपण खरं तर पाहतोय.
नेक्स्ट मॅच मध्ये राव्याचा सुपरस्टार खेळाडू आज खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार की जय जयकार. अनेक स्पर्धा वन साइडेड करणारा सुपरस्टार खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये. पुढचा चेंडू करताना आपण पाहिलाय. आउटस्विंग करण्याचा प्रयत्न, कमालीची गोलंदाजी. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. निकेत पहिला चेंडू डॉट, मग बॅक टू बॅक 2 विकेट्स, त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. पण या षटकात एकही रन्स खर्च केली नाहीये. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर देवांश तांडेल कंजूस गोलंदाजी. 3 रन्स खर्च करत असताना त्याला मिळालेली 1 विकेट. आणि तदनंतर सेकंड ओव्हर मध्ये आलेला कॅप्टन काय जबरदस्त बॉलिंग करतोय. षटकातील 5वा चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट. गोलंदाज सांगतोय माझ्याकडे आज चेंडू द्या, मी आज एकही रन्स खर्च करणार नाहीये. कमालीची बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच दिवसानंतर अशा प्रकारची गोलंदाजी. स्पर्धा सुरू होण्याआधी संदीप लल्ला आणि आमची चर्चा सुरू होती की थोडीशी गोलंदाजी कमकुवत आहे कोलीवाडा टीमची, परंतु लल्ला आता मात्र म्हणावं लागेल बॉलर ट्रॅक वरती आलेत. टॉस जरूर केला जाईल. तिकडे दोन्ही कॅप्टन्स असतील. नेक्स्ट बॉल, 3 विकेट्स मेडन. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या या बॉलरसाठी. या संपूर्ण स्पर्धेतील आजच्या दिवसातील हे पहिलं मेडन षटक आणि त्यासोबत आलेल्या 3 रन्स. टॉस या ठिकाणी जरूर संपन्न होतोय. थोडा डिले झाला त्याबद्दल क्षमा असावी, प्रेक्षकांची माफी मागतोय. टॉस जिंकला ओमकार. आई रायबादेवी रावे संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. बेस्ट ऑफ लक, विश यू गुड गेम बोथ ऑफ यू. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया. चॅलेंजर 11 जीते, त्यांच्या विरोधात आई रायबादेवी रावे, ओमकार पाटील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कमालीची बॉलिंग, जबरदस्त स्पेल, बरोबर फॅन्टास्टिक बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकानंतर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम पेन फणस डोंगरी संघाची धावसंख्या आहे अवघ्या 3 रन्स. 3 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. 3 ला 4. निकेत रन्स कमी आहेत, विकेट जास्त आहेत. ऑन स्क्रीन वरती संपूर्ण आमचा समालोचन कक्ष या ठिकाणी जरूर तुम्ही पाहताय. थँक्यू सो मच. आमचे साईप्रीतचे ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटर तर संपूर्ण हा आमचा कॉम्बॉक्स कव्हर करत असताना चंदूदा वाघमारे. अथक परिश्रम आणि मेहनत आणि जिद्द, अर्थातच साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून हे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही ही संपूर्ण स्पर्धा पाहताय. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाल्या आणि जणू काय आज गोलंदाजीचा क्लास पाहायला मिळतोय. आणखीन 1 विकेट. गोलंदाज समीर आला, सोबत विकेट घेऊन आला. गोलंदाज ऋषभ मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती. पहा आता शेवटचे काही खेळाडू आता आपण पाहतोय. 3 रन्स, 5 विकेट्स. स्कोरकार्ड वरती जर का आपण विचार केला तर खराब प्रदर्शन म्हणावं लागेल. टार्गेट 43 हे इतकंही मोठं नव्हतं निकेत. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पेन नगरपालिकेच्या मैदानावरती 4 ओव्हर मध्ये भरपूर रन्स होताना आपण पाहिल्यात. 50, 60, 70 किंबहुना त्याही पेक्षा अधिक. परंतु ह्या मॅच मध्ये जर का आपण विचार केला तर कोलीवाडा आणि त्यांना फाईट करत असताना फणस डोंगरी धाबे त्यांना आणलेत. अक्षरशः फलंदाजांना घाम फुटलाय असं म्हणावं लागेल. पण सामना एकतर्फी केलाय पेन कोलीवाडा टीमने. 3 रन स्कोरकार्ड वरती फक्त आपण पाहतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, आणखीन 1 विकेट कदाचित. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याला मिळालं यश. या ओव्हर मधला 2रा धक्का, आणखीन 1 विकेट. पेन फणस डोंगरी संघाचा आता मात्र जाईल
तंबूच्या आश्रयाला. आजच्या रात्रीचा जर का आपण विचार केला तर प्रत्येक मॅच वन साइडेड होतोय. पहिली लढत खारपाडा 11 ने वन साइडेड, त्यांच्या विरोधात मुंगोशीला त्यांनी पराभूत केलं. सेकंड मॅच मोरिया 11, व्हॉट अ फॅन्टास्टिक क्रिकेट, वरडी संघाला एका हाती नमवलं असं म्हणावं लागेल. आणि तदनंतर हा सामना, आणखीन एक चांगला चेंडू, षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकही रन्स येत नाहीये आणि लल्ला संदीपला सांगतोय की आमची गोलंदाजी बघ. जबरदस्त बॉलिंग अटॅक आज खूप चांगला पाहायला मिळाला. टीम नगरसेविका अफरीमताई मुद्दुशेठ अखवारे, पेन कोलीवाडा टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वरती रन्स आली, एक सिंगल. तब्बल 11 चेंडू नंतर ही सिंगल, अर्थातच 12व्या चेंडूवरती एक धाव खतर आता पाहायला मिळाली. 4 ऑन द बोर्ड, 4 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. काय घडलंय या मॅच मध्ये, पुन्हा एकदा खतर चेहऱ्यावरती चेंडू आदललाय. पंच त्या ठिकाणी जातील, थोडी खेळाडू बद्दल चर्चा जरूर करतील. धावसंख्येचा आपण विचार केला तर 4 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. विजयासाठी टार्गेटचा जर का आपण विचार केला तर एका षटकामध्ये तब्बल 39, एक षटक आणि आता 39 रन्स करावे लागतील. 43चं टार्गेट. असं वाटलं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल, प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतील या मॅचचा. परंतु प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच की जिकडे चॅलेंजर जिते, चॅलेंज करेल ओमकार पाटील यांचा संघ इन ऍक्शन मध्ये, आई रायबादेवी रावे. फार मजा आली या मॅच मध्ये. अंतिम षटकासाठी गोलंदाज राज कोहलीला जरूर आपण पाहतोय. अंतिम षटक, वन साइडेड मॅच, एक तर्फी हा सामना करताना आता पाहायला मिळतोय. तेज तर्रार, वेगवान चेंडू, ऑफ स्टिक वरती करतील लाईन आणि लेंथ, चॅनल मध्ये गोलंदाजी ज्याला म्हटली जाते. फलंदाजाच्या पासून दूर राहणारा चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, ज्या चेंडूला म्हटलं जाईल. पण स्ट्रोक्स तुम्हाला बनवावे लागतील, परंतु आता फार उशीर झालाय. फणस डोंगरी संघ फुलटॉस जरूर आहे, अलॉंग द कार्पेट, एकापेक्षा अधिक काही हाती लागणार नाहीये. सिंगल डबल्सने तर हा सामना जिंकू शकत नाहीयेत, परंतु ह्या सामन्याचा विचार केला ना तर वर्चस्व प्रस्थापित केलं, दबदबा, ती दहशत आज कोलीवाडा टीमची पाहायला मिळाली बऱ्याच वर्षानंतर असं म्हणूया आपण. चांगला चेंडू आहे स्लॉट मध्ये. चला आता चेंडू निघालाय, प्रेक्षकांच्या भेटी सीमा पार, हा षटकार. पराभवाचं काहीसा अंतर कमी करणारा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. सिक्सर जरूर पाहतो आपण. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिक वरती चेंडू जरूर पाहायला मिळाला. इट्स अ डॉट बॉल. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. पहा तुमच्याकडे एक DRS होता, तो ऑलरेडी तुम्ही गमावलाय आणि हा सामना देखील गमावलाय. पण फणस डोंगरी संघाच्या बाजूने जर का आपण विचार केला तर षटकातील चेंडू बाकी असतील दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. बॉल बॅक, 11 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अंतिम चेंडू असेल आणि विजयाचा शिक्का केव्हाच मारला होता या मॅच वरती. नगरसेविका अफरीमताई मुद्दुशेठ अखवारे, कोलीवाडा टीम आज खूप चांगला खेळ या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळाला आणि पहिली लढत, पहिला सामना मात्र